नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे। आज आपल्याला फ्रीलान्सरचे कायदेशीर हक्क कोणते त्याच्याबद्दल मी आज थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणते कायदेशीर आणखी माहिती पाहिजे असेल त्याबद्दल देखील मला कॉमेंटमध्ये तुम्ही मेसेज करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण फ्रीलान्सर म्हणजे काय हे बघूया। आजकाल फ्रीलान्सिंगचे काम खूप वाढले आहे। कंटेंट रायटर, ग्राफिक डिझायनर, वेब डेव्हलपर, व्हिडिओ एडिटर, डिजिटल मार्केटर, कन्सल्टंट असे अनेक कामे आहेत। पण बरेच फ्रीलान्सर म्हणतात पेमेंट मिळत नाही, क्लायंट काम करून घेतो पण पैसे देत नाही, कॉन्ट्रॅक्ट नसतो। म्हणून मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे फ्रीलान्सरचे कायदेशीर हक्क कोणते आहेत आणि तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणते कायदे लागू होतात आणि फसवणूक झाली तर काय करायचे। फ्रीलान्स म्हणजे जो कोणत्याही कंपनीचा परमनंट एम्प्लॉई नसतो, प्रोजेक्ट बेस किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतो तो व्यक्ती स्वतःचा वेळ स्वतःचे साधन वापरून काम करतो। फ्रीलान्सरवर लेबर लॉ लागू होत नाही पण कॉन्ट्रॅक्ट लॉ ॲक्ट हा लागू होतो, कॉपीराइट ॲक्ट लागू होतात। इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 हा महत्त्वाचा कायदा लागू होतो। क्लायंट आणि फ्रीलान्सर यांच्यात कॉन्ट्रॅक्ट झाला तो रिटर्न असो किंवा ईमेल किंवा व्हॉट्सअपवर असतो। ऑफर ॲक्सेप्टन्स अँड पेमेंट ठरवलेले असेल तर तो कायदेशीर करार ठरतो। क्लायंटने पैसे दिले नाही तर तो ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो म्हणजे होतो। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 जर काम ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ईमेल किंवा व्हॉट्सअप वेबसाईटद्वारे झाले असेल तर डिजिटल ॲग्रीमेंट हे वैध होते। ऑनलाईन पेमेंट प्रूफ वैध धरला जातो। ईमेल किंवा चॅट इव्हिडन्स कोर्टमध्ये चालतो। कॉपीराइट ॲक्ट 1957 म्हणजे 1957 कंटेंट रायटर, डिझायनर, एडिटरसाठी महत्त्वाचा कायदा आहे। काम तयार करणारा फर्स्ट ओनर ऑफ कॉपीराइट जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगळं नमूद नाही। क्लायंटने पैसे न देता तुमचं काम वापरलं तर कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट केस करता येते तुम्हाला। IPC भारतीय न्यायसंहिता फसवणूक झाली तर सुरुवातीपासून पैसे द्यायचा हेतू नसेल तर खोटे आश्वासने दिले असेल तर चिटिंग 420 अंतर्गत FIR होऊ शकते। फ्रीलान्सरचे मुख्य कायदेशीर हक्क कोणते? पेमेंट मिळविण्याचा हक्क, काम पूर्ण केल्यावर ठरवलेले पैसे किंवा रुपये मिळालेच पाहिजे। रिटर्न ॲग्रीमेंट करण्याचा हक्क, फ्रीलान्सरला कॉन्ट्रॅक्ट मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, तुमचं काम तुमचं आहे जोपर्यंत तुम्हाला रुपये मिळत नाहीत तोपर्यंत। लीगल नोटीस पाठवण्याचा हक्क, पेमेंट न दिल्यास ॲडव्होकेटमार्फत लीगल नोटीस तुम्ही देऊ शकता। कोर्ट किंवा ऑनलाईन कंप्लेंट करण्याचा हक्क आहे। सिव्हिल सूट करता येतो। कन्झ्युमर कंप्लेंट काही प्रकरणात करता येते। सायबर क्राईम कंप्लेंट करता येते। पैसे रुपये मिळत नसतील तर काय करायचं हे बघूया आपण। स्टेप बाय स्टेप आपण आता बघूयात। सर्व प्रूफ तुम्ही जमा करा। ईमेल्स असू देत, व्हॉट्सअप असू दे, व्हॉट्सअपच्या तुमच्या चॅट असू देत, इनव्हॉइस असू देत, वर्क फाईल असू दे, इत्यादी सर्व तुम्ही प्रूफ जमा करा। क्लायंटला रिटर्न रिमाइंडर पाठवा। ॲडव्होकेटमार्फत तुम्ही लीगल नोटीसही पाठवू शकता। तरीही पैसा न मिळाल्यास सिव्हिल रिकव्हरीची केस तुम्ही करू शकता, FIR नोंदवू शकता, कॉपीराइट केस तुम्ही करू शकता। या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स आहेत। आता काम सुरू करण्याच्या आधी ॲग्रीमेंट करा। ॲडव्हान्स पेमेंट हा नक्की घ्या। हो मी काम करतो असं म्हणून नुसतं चालणार नाही, तर तुम्ही थोडाफार त्याला ॲडव्हान्स मागितलंच पाहिजे। तुमचा इनव्हॉइस पाठवा। सर्व संवाद रिटर्नमध्ये पाठवा आणि फ्री ट्रायलच्या नावाखाली फसवणूक टाळा। ही आपल्याला माहिती कशी वाटली नक्की सांगा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.